तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर आणि आनंदाची अपडेट आहे। लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे। त्याचबरोबर काही लाडक्या बहिणींसाठी आहे बॅड न्यूज, म्हणजे वाईट बातमी। काही बहिणींसाठी गुड न्यूज आहे, खुशखबर आहे, काही बहिणींसाठी बॅड न्यूज म्हणजे वाईट बातमी या ठिकाणी आहे। कोणत्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे, कोणत्या बहिणींसाठी बॅड न्यूज आहे, सर्व सविस्तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अपडेट देणार आहे। कारण बघा, नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याच्या वाटपामध्ये भरपूर लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे आलेले नव्हते। त्यामध्ये शासनाने कारण दिलेलं होतं की लाडक्या बहिणींची ई-केवायसी चुकल्यामुळे आणि सरकारी नोकरीचं काही बहिणींना ऑप्शन दिलं होय नाही प्रश्न चुकल्यामुळे लाडक्या बहिणींचा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ शासनाने थांबवला, पेंडिंग केला किंवा ई-केवायसी रिजेक्ट केली। बघा, मी तुम्हाला याबद्दल जे आहे ते वेळोवेळी सांगितलेलं होतं। जेव्हापासून लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले तेव्हापासून मी तुम्हाला या टॉपिकवर जवळपास 8 ते 10 व्हिडिओ बनवलेले आहे आणि प्रत्येकच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 100% लाडक्या बहिणींचे पैसे येणार, लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीवर पुन्हा चौकशी होणार, लाडक्या बहिणींची ई-केवायसी पुन्हा अप्रूव्ह होणार आणि लाडक्या बहिणींचा लाभ पुन्हा सुरू होणार ज्या बहिणी पात्र आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे आहे तो धीर दिलेला होता। या योजनेअंतर्गत सर्व लाडक्या बहिणींना पात्र असल्यास पैसे मिळणार, म्हणजे 100% मिळणार। तर याबद्दलच खुशखबर आलेली आहे। आपल्या जे काही जुन्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली ती माहिती 100% खरी झालेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी अपडेट आलेली आहे। ज्या व्यक्तीच्या अपडेटची आपण आजपर्यंत वाट पाहत होतो की या व्यक्तीची अपडेट येईल, काहीतरी ऑप्शन येईल, काहीतरी अपडेट येईल, काहीतरी खुशखबर येईल। बघा, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर काल 20 तारखेला रात्रीला जवळपास 8 ते 9 या वेळेस अपडेट दिलेले आहे। तर अदितीताई तटकरे यांनी अपडेट दिली। बघा, लाडकी बहिणी योजना या अंतर्गत महत्वाची सूचना याबद्दल त्यांनी सांगितलेली आहे। आता पूर्ण जो काही अपडेट त्यांनी दिलेला आहे तो तुम्हाला वाचून दाखवणार नाही, पण महत्वाचा जो काही पॉइंट आहे, सर्वात महत्वाचा पॉइंट या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत शेवटची तारीख मुदतवाढ देण्यात आलेली होती। तथापि काही बहिणींनी या ठिकाणी चुकीचा पर्याय निवडला अशी बाब लक्षात आलेली आहे आणि त्यामुळे त्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झालेले आहे, पेंडिंग झालेले आहे। पण बघा, महत्वाचा पॉइंट या ठिकाणी आहे की ज्या बहिणींचे आता ई-केवायसी मुळे पैसे बंद झाले, पेंडिंग झाले, केवायसी चुकली असल्यामुळे त्यांनी काय सांगितलं की अंगणवाडी सेविका यांच्याकडून चौकशी होणार आणि फिजिकल पद्धतीने चौकशी होणार। अंगणवाडी सेविका यांच्याकडून चौकशी होणार, फिजिकल व्हेरिफिकेशन होणार। याबद्दल प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना याबद्दल सूचना देण्यात आलेल्या आहे। सर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना याबद्दल सूचना देण्यात आलेल्या आहे की अधिकाऱ्यांनी त्यांच्या महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये सूचना द्याव्या, त्यानंतर कार्यालयामधून अंगणवाडी सेविका यांच्याकडे सूचना द्यायला पाहिजे। कशाबद्दल? तर लाडक्या बहिणींची केवायसीची जे काही चौकशी आहे ग्राउंड लेवलवर स्वतः अंगणवाडी सेविका करतील। त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की फिजिकल व्हेरिफिकेशन करण्यात येईल। फिजिकल व्हेरिफिकेशन कोणामार्फत करण्यात येईल? तर अंगणवाडी सेविका या स्वतः तुमच्या घरी येऊन तुमच्या कुटुंबातील व्हेरिफिकेशन, तुमच्या कुटुंबातील चौकशी करतील की तुम्ही पात्र आहे की अपात्र आहे। अशा प्रकारचे आदेश जिल्हा अधिकारी यांना देण्यात आलेले आहे। जिल्हा अधिकारी कार्यालयातून आणि महिला व बाल विकास विभाग कार्यालयातून अंगणवाडी सेविका यांना आदेश जाईल की ज्या बहिणी अपात्र आहे, ज्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही, ज्या बहिणींचे अर्ज पेंडिंग ठेवलेले आहे, त्या बहिणींच्या कुटुंबामध्ये त्या बहिणींच्या घरी जाऊन स्वतः अंगणवाडी सेविका यांनी चौकशी करावी। अशा प्रकारचे आदेश जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी पाठवलेले आहे, असं अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट या ठिकाणी म्हटलेलं आहे। मी तुम्हाला मागच्या 4 ते 5 व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की लाडक्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही। ज्या लाडक्या बहिणी पात्र होतील त्यांचा लाभ पुन्हा 100% सुरू होईल, ज्या लाडक्या बहिणी अपात्र असणार त्यांचा लाभ परमनंट बंद होणार। तर आता काय होणार? अंगणवाडी ताई तुमच्या घरी येईल, अंगणवाडी ताई तुमच्या घरी आल्यावर तुमच्या कुटुंबातील चौकशी करेल, फिजिकल व्हेरिफिकेशन करेल, त्यानंतर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला पात्र ठेवणार, तुम्ही जर अपात्र असाल तर तुम्हाला अपात्र ठेवणार। त्यामुळेच मी तुम्हाला सांगितलं होतं की लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज आहे, काही लाडक्या बहिणींसाठी बॅड न्यूज आहे। तुम्हाला आधीच मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की गुड न्यूज आणि बॅड न्यूज, खुशखबर आणि वाईट बातमी सर्वात आधी मी तुम्हाला सांगितलेली होती। तर ज्या बहिणी या चौकशीमध्ये
अंगणवाडी सेविका यांच्या चौकशीमध्ये त्यांनी दिलेल्या रिपोर्टमध्ये जर पात्र असतील तर त्याच बहिणींना आनंदाची बातमी असणार, त्या बहिणींचा लाभ पुन्हा सुरू होणार. आणि ज्या बहिणी अंगणवाडी सेविका यांच्या चौकशीमध्ये रिपोर्टमध्ये अपात्र असतील त्या पात्र राहणार नाही. त्यांच्या कुटुंबामध्ये सरकारी नोकरी असेल, चारचाकी कार असेल, RTR भरत असेल, उत्पन्न जास्त असेल तर त्या बहिणी व्हेरिफिकेशनमध्ये चौकशीमध्ये अपात्र होतील आणि अंगणवाडी सेविका यांच्या रिपोर्टमध्ये ते अपात्र होतील. अंगणवाडी सेविका पूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी रिपोर्ट देतील, महिला व बाल विकास विभाग कार्यालय या ठिकाणी रिपोर्ट देईल. अंगणवाडी सेविका आणि तुम्ही पात्र आहे की अपात्र आहे त्यांच्याकडून व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा लाभ पुन्हा सुरू करण्यात येईल. यासाठी तुम्हाला आता स्वतः काहीच करण्याची गरज नाही.